तर निकालाच्या 3 शक्यता काय आहेत ते आपण पाहूया। एक तर शिंदेंच्या बाजूने निकाल लागू शकतो, 2 ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो, तर आज निर्णय घेणार नाहीत ही शक्यता आहे। राजकीय पक्ष कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असंही नार्वेकर सांगू शकतात। या निकालाच्या 3 शक्यता आहेत। 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होईल, मात्र काय निकाल लागू शकतो त्याच्या या 3 शक्यता। पहिली शक्यता आहे शिंदेंच्या बाजूने निकाल लागू शकतो, दुसरी शक्यता आहे अर्थात ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो, तर तिसरी आहे आज निर्णयच घेणार नाहीत ही शक्यता आहे। शेड्यूल मध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन आतापर्यंत झालं नव्हतं त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत बेंचमार्क असा निर्णय असेल। आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे, आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे। त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले आणि काही विषय जे आहेत त्यांच्यामध्ये आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही कामं मतदारसंघातली असतील इतरही काही विषय होते आणि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली, लपून छपून बैठक झालेली नाही। आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे। जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत। जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल। तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला। हे बघा, वेळ काढूपणा ते करतात। असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं, जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रितसर मार्गाने आम्ही जातोय, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। कायद्याला धरून जर अध्यक्षांना जर निकाल द्यायचा असेल त्यांनी एकनाथ शिंदे सहित सर्व आमदारांचे सदस्यत्व रद्द केलं पाहिजे कायद्याला धरून। आणि लोकशाही पाळायचीच नसेल तर मग काय निकाल येऊ शकतो याचा आपण विचार केलेला बरा। अहो एक सांगा, तुम्ही नार्वेकरांना निकाल द्यायचा आहे, ज्याला निकाल द्यायचा आहे त्यांच्याकडे आपण विनवण्या केल्या पाहिजे की ते आपल्या मुख्यमंत्र्याकडे विनवण्या करणार आहे? काहीतरी बेस आहे का याला? त्यांच्या पर्सनल काही असू शकतात। वारंवार सांगतोय की हा निकाल लागल्यानंतर कोणी ना एक जण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। घटनेचं जे 10वं परिशिष्ट आहे पक्षांतर बंदी कायदा आहे, हा कायदा पक्षांतर रोखायला अपयशी ठरलेला आहे। विधानसभेच्या अध्यक्षांना या सर्व 16 आमदारांना निलंबित करावं लागेल। गद्दारांना गाडण्यात येईल असं म्हणण्यात येतं। नाही, आता कोण गाडल्या जाईल ते तर रिझल्ट आल्याच कळेल। तर काउंटडाऊन सुरू झालाय, घडामोडींना वेग आलाय। पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली। निकाल देण्याआधी सकाळीच राहुल नार्वेकर विधान भवनात होते। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला गेले। दुपारी निकाल वाचन, तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये सह्याद्रीवर बैठक झाली। निकालानंतर शिंदे गटाची आणि शरद पवारांची स्वतंत्र पत्रकार परिषद असणार आहे। दुपारी 3 वाजता बाळासाहेब भवनात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। शिंदे गटाच्या मुंबईतील आमदारांना बाळासाहेब भवनात एकत्र बोलावलंय। दुपारी 3 वाजता बाळासाहेब भवनात उपस्थित राहण्याच्या त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। बाळासाहेब भवनातून सर्व आमदार विधान भवन